नमस्कार. आज आपण चिकन मसाला बनवायचा आहे. इतका झटपट होणारा ना, इतका जबरदस्त टेस्टीचा हा चिकन मसाला आहे ना, तुम्ही एकदा या पद्धतीने केलात ना, की नेहमीच बनवून खाल. येणारे पाहुणेच काय, तर घरातले पण तुमचं कौतुक करून करून बोटं चाटून पुसून खातील. इतका मस्त आणि जबरदस्त हा चिकन मसाला. चला बघूया. तर हे चिकन घेतलं आहे मी 1 किलो. चांगलं साफ करून ठेवलेलं आहे आणि हे वाटण्यासाठी मी काही मसाले आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर हे आपण आहे ना वाटण तयार करून घ्यायचं आहे. याचं थोडंसं तव्यावरती आपण हलकंसं असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण याला वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर इथे मी फोडणीसाठी 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. ते बारीक चिरून घेतलेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तर आता गरम तेलामध्ये 2 तमालपत्र टाकून हा कांदा आता आपण परतायला घेऊया. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. कांदा आणि टोमॅटो आता चांगले परतून घ्यायचे आहेत. कांद्याचा कच्चेपणा अजिबात राहिलेला नाही पाहिजे. कांदा व्यवस्थित असा लाल झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपला कांदा झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालणार आहोत. तर यालाही छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट या स्टेपला टाकली ना चिकन परतताना, तर आपला चिकनला खूप भारी अशी टेस्ट येते. तर इथे मी आता अर्धा चमचा हळद घातली आहे. ती चांगली परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे. आता आपलं चिकन आहे ना, आपण याच्यामध्ये 4 ते 5 मिनिटं असं हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे. असं परतल्याने आपल्या चिकनला खूप टेस्ट भारी येते. पूर्ण हे आलं, लसूण आणि मिठाचा जो स्वाद आहे ना, तो पूर्ण आतपर्यंत जातो आणि त्यामुळे आपलं चिकन आहे ना खूप जबरदस्त असं होतं. तर आपण याला चवीनुसार मीठ घालून घेऊया. 2 चमचे मी इथे मीठ घातलं आहे. आता यालाही चांगलं आता परतून घ्यायचं आहे. आता आपण हे हाय फ्लेम वरती आहे ना 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचंय. चिकनचे तुकडे आहेत ना चांगले तेलामध्ये असे चांगले परतले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण परतायचं आहे. तर बघू शकता आपलं परतून झालेलं आहे. आता हे वाटण केलंय ना आपण, ते आता याच्यामध्ये घालून घेऊया. तर वाटण घातल्यानंतरही आपण याला चांगलं तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे. मसाले तर सगळे सेम असतात प्रत्येक ग्रेव्हीमध्ये, पण ते मसाले कसे वापरायचे त्याच्याने टेस्ट येते. कशा पद्धतीने आपण मसाले परततोय त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट ही कमी जास्त होत असते. कधीही मसाले व्यवस्थित परतले गेले पाहिजेत, तेव्हा आपल्या ग्रेव्हीला काय वेगळीच टेस्ट येत असते. आता आपला मसाला हे वाटण सगळं परतून झालेलं आहे व्यवस्थित. बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे. आता या स्टेपला आपण इथे सुके मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलं आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या, कसं तिखट हवं आहे तुम्हाला तसं. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर. आता हे आपण चांगले परतून घेऊया 2 मिनिटं. व्यवस्थित सगळ्या चिकनला हे मसाले व्यवस्थित आता लागले गेले पाहिजेत. खूप छान पद्धतीने ही ग्रेव्ही तयार होते आणि स्वाद तर एवढा छान लागतो ना, तुम्ही एकदा केलीत ना तर नेहमी अशा पद्धतीने बनवून खाल. भाकरी, चपाती, भात कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. इतकी टेस्टी होते ही रेसिपी. आता आपला मसाला परतून झालेला आहे, तर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता याच्यामध्ये टाकणार आहे. तर बघू शकता पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये मी. मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि ते टाकलंय. आता आपलं सगळं झालेलं आहे परतून व्यवस्थित. आता आपण याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे. 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपलं चिकन अगदी शिजून निघालेलं आहे आणि तर्री पण किती छान आलेली आहे आणि सुगंध तर एवढा छान सुटलाय ना घरामध्ये.
तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करा. तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.